समुद्रमंथनातून प्रकट झाल्यानंतर माता श्रीलक्ष्मी यांनी आपल्या निवडलेल्या जीवनसाथी भगवान श्री विष्णूंशी विवाह केला. समृद्धी आणि धर्म यांचं तेजस्वी मिलन या सृष्टीच्या संतुलनासाठी अत्यावश्यक ठरलं. विवाहानंतर भगवान श्री विष्णूंनी यक्षराज श्री कुबेरांची नियुक्ती केली धनाच्या रक्षणासाठी. श्री कुबेर भक्त होते, निष्ठावान होते, पण हळूहळू ते धन साठवत गेले. धन साठवलं गेलं, पण त्याचा योग्य उपयोग हरवला. माता श्रीलक्ष्मी म्हणाल्या, हे नारायण, जे धन समाजाच्या कल्याणासाठी आहे ते केवळ संग्रहात अडकून पडलं आहे. माझी कृपा जणू थांबली आहे. भगवान श्री विष्णू मंद हसले आणि म्हणाले, लक्ष्मी, आपण इच्छित असाल तर श्री कुबेरांच्या जागी रक्षक म्हणून दुसऱ्या कुणाची नेमणूक करू शकता. माता श्रीलक्ष्मी क्षणभर विचारात पडल्या. श्री कुबेर माझे परम भक्त आहेत, त्यांना वाईट वाटेल. तेव्हा भगवान श्री विष्णूंनी प्रेमळ स्वरात सांगितले, मग आपण श्री गणेशांची मदत घ्या. ते केवळ बुद्धिमानच नाहीत तर दयाळूही आहेत. ते धन वाटतील आणि योग्यतेचा मार्ग दाखवतील. मग माता श्रीलक्ष्मी श्री गणेशांकडे गेल्या. त्यांच्या पावलांमध्ये नम्रता होती आणि मनात प्रेम व आदराचा सागर. त्या शांतपणे म्हणाल्या, हे गणेशा, कुबेर धनाच्या भांडाराचं रक्षण करतील आणि तू भक्तांच्या भाग्याचं द्वार उघडशील. माझं धन योग्य पात्र हातांपर्यंत पोहोचेल, हीच माझी इच्छा आहे. त्यांच्या त्या शब्दात भक्ती होती, करुणा होती आणि सर्व सृष्टीसाठी मंगल भाव होता. श्री गणेश म्हणाले, माता, मी धन वाटेन, परंतु एक अट आहे. आपण ज्याचं नाव माझ्या पुढे घेतलं त्याच्यावरच आपली कृपा होईल. कारण धन साठवण्यासाठी नव्हे तर योग्य बुद्धीने वापरण्यासाठी असतं. श्री गणेश फक्त विघ्नहर्ता नाहीत तर माता श्रीलक्ष्मींचे मानसपुत्र आहेत. बुद्धी, नम्रता आणि समजुतीचं मूर्त रूप. माता श्रीलक्ष्मी म्हणाल्या, गणेशा, जेव्हा मी माझ्या पती श्री विष्णूंसोबत नसेन तेव्हा आपण पुत्रवत माझ्यासोबत असावेत. माझी कृपा जिथे जाईल तिथं आधी आपल्या नावाचा उच्चार व्हावा. तेव्हापासून श्री कुबेर रक्षण करतात, श्री गणेश वाटतात आणि माता श्रीलक्ष्मी कृपा करतात. ही तीन शक्ती, धन, बुद्धी आणि समज, सृष्टीचं संतुलन राखतात. कार्तिक अमावस्येची ती पवित्र रात्र भगवान श्री विष्णू योग निद्रेत आणि पृथ्वीवर अवतरतात माता श्रीलक्ष्मी. पण त्या एकट्या येत नाहीत, सोबत असतात त्यांचे मानसपुत्र श्री गणेश. म्हणूनच आपण दिवाळीला श्री गणेश लक्ष्मीचं पूजन करतो. जिथं आहे श्रद्धा, समज आणि संस्कार तिथं असतात श्री गणेश आणि येतात माता श्रीलक्ष्मी. समृद्धी, सौंदर्य आणि शांततेची देणगी घेऊन. दीप उजळो फक्त घरात नव्हे, मनातही. शुभ दीपावली.